असं म्हणतात आल्या आयुष्यात आई कधी कुणाची जाऊ नये, बाप कधी कुणाचा जाऊ नये. पण आई गेल्यानंतर आईची जाणीव होते आणि बाप गेल्यानंतर बापाची जाणीव होते. सध्याच्या युगामध्ये जुन्या माणसांना जरा व्हॅल्यू दिल्या जात नाही, जुन्या माणसाची किंमत केल्या जाते. आत्ताचा जीन्स पॅन्ट घालणारा, शर्टिंग केलेला माणूस म्हणतो ही जुनी माणसं म्हणजे गावंडाळ आहेत, ही जुनी माणसं म्हणजे गावठी आहेत. जुन्या माणसाची शिक्षण नाही, पण तुमच्या शिक्षणाचा आणि जुन्या माणसाच्या शिक्षणाचा प्लस संस्काराचा बोजा तुम्हाला झेपवणार नाही. आमच्या जुन्या माणसांकडे संस्कारही होते आणि संस्कारांचं शिक्षणही होतं. बरं, जुन्या माणसाचे विचार, जुन्या माणसाचे संस्कार आणि त्या संस्काराची शिदोरी महाराज ज्या लेकरांना दिली जाते, ज्या मुलांना दिली जाते, तेच मुलं फक्त पुण्यस्मरण करत असतात. अन्यथा काहींना ह्या गोष्टी मान्य नाही. लोक म्हणतात माणूस मेला म्हणजे गेला बा, संपला विषय. मान्य आहे, माणूस मरतो बा, पण माणूस किती दिवस जगला याला किंमत नसते काका. तो कोणत्या पद्धतीनं जीवन जगला याला जादा किंमत असते, त्याचं जीवन कोणत्या पद्धतीने व्यतीत झालं. अन्यथा गेलेल्या माणसाचा विचार कोणत्याच केला जात नाही, विचार केला जात नाही माणूस गेल्याचा. पण मी म्हणतो गेल्यानंतर जर माणसाचा विचार केला जात नाही तर आहे तेव्हा बी कोण विचार करतंय याचा विचार होणं काळाची गरज आहे. काळजीपूर्वक आहे का, गेल्यानंतर तर आपला विचार कोणी करत नाही, पण निदान आहे तोपर्यंत आपला विचार कोण करतंय याचा विचार आपण कधी केलाय का? नाही, याचा विचार आपण कधी करत नाही. आपण गुरफटलो याच्यात. आपण म्हणतो काका माझे आहेत, मावशी माझे, ताई माझे, दादा माझे, मामा माझे, शेजारी माझे, गावातले माझे आहेत. याला गोड पुरावा आहे. नाही रे नाही कुणाचे कोणी, जय हो. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे कुणाची भाव कुणाचा, कोण कुणाची सगळे सोयी. मेऱ्या पाठी सर्वा राही तुटतील धागे दोरी. नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे कोणी, नाही रे नाही कुणाचे बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोयरे. वेळेला बहीणही आपली नाही आणि वेळेला भाऊही आपला नाही. ज्यांना आपण आपलं म्हणतोय ती माणसं सब पैसे के भाई, दिल का साथी कोई नाही. विचार करा महिला मंडळ, सरकारनं जर लाडक्या बहिणीचे 1500 रुपये बंद केले, तुम्ही त्या सरकारला मतदान कराल? नाही. किती बदलतो समाज महाराज. ही दुनिया विचित्र आहे. वेळेला फोन कोणाचा. बहीण म्हणते भाऊ माझा आहे, कुठपर्यंत म्हणते? भाऊ जोपर्यंत दिवाळीला तिला सगळं व्यवस्थित करतोय तोपर्यंत भाऊ माझा आहे. एकदा भावानं एक दिवाळी सुनी पाठवली का ती म्हणते बापाच्या प्रॉपर्टीत वाटा मागावं लागेल. हा समाज आहे. तुमच्यापैकी बऱ्याच महिला अशा असतील का त्यांची माहेराकडे अपेक्षा आहे का आमच्या बापाच्या प्रॉपर्टीत आम्हाला वाटा भेटावा, म्हणून काही महिला दावा दाखल करतात. पण एक गोष्ट बारकाई नाही का, जरा काळजीपूर्वक तुम्हाला सांगतो, काळजीपूर्वक आहे का महिला मंडळ. मला स्वतःला 3 बहिणी आहेत, स्वतःचा अनुभव सांगतो माझ्या. जगाच्या बाजारामध्ये
बहीण भावाच्या नात्यामधलं जे प्रेम आहे ना, ते एकदा मला विचारा. बहीण भावाचं प्रेम जरा जगा वेगळं असतं. तुम्ही जर पैशामुळे बहीण भावाच्या प्रेमात जर अंतर पाडत असाल तर अवघड आहे. आणि तुम्हाला जर भावाच्या प्रॉपर्टीत वाटाच पाहिजे असेल तर आजच दावा दाखल करा, तुम्हाला 100% वाटा भेटेल. पण ज्यांना ज्यांना वाटा भेटेल तुम्ही इतक्या वाईट मराल. तुम्ही लखवावून मारणार सका इथं जी ती गोष्ट ज्याला त्याला शोभते. बापाची प्रॉपर्टी कुणाला शोभते? बोला ना तुम्ही मंडळी, कुणाला शोभते? मुलाला. मुलगा बेवडा असू द्या पण कुणाला शोभते? पोरानं इकून प्याव द्या पण कुणाला शोभते? ते ठरलेलं गणित आहे ना, ती पोराला शोभते. मुलीला कुठं शोभत असते का? मुलीला कुणाची शोभते? तिच्या पतीची शोभते. म्हणून तर शेवटी म्हणतात लाडकी लेक धन परक्याची. बरं, मुलगी कुठपर्यंत प्रेम करते? कुठपर्यंत प्रेम करते? एक नवीन नवीन प्रेम असतं हे. वेळेला सगळी माणसं बदलतात काका. माझा आवाज गेला होता 4 वर्षापूर्वी, तर माझी बायको मला प्रमाण द्यायची. ती म्हणायची केले कर्म झाले. समाज बदलतो, लोक बदलतात काका, मी बोलत नाही. नव्हे तुझा परिवार आणि द्रव्यदारा कवणाचे माय बाप, कवणाचे रणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे रणगोत, कवणाचे माय बाप, कवणाचे माय बाप, कवणाचे रणगोत. मृगजय व्रत जय सगळे बदलतात. मोठ्याचं उदाहरण सांगतो तुम्हाला, द्या इकडं लक्ष बारकाईनं. पॅन्ट घालणारी मंडळी, पॅन्टीचं कापड तुम्ही जर घ्यायला गेलात पहिल्या काळात, म्हणजे 1-2 वर्षापूर्वी, तर तुम्ही कोणतं कापड भारी म्हणायचे? कोणत्या कंपनीचं म्हणायचे? हा बरोबर, कोणतं? रेमंड. सगळ्यात भारी कापड कोणतं? रेमंड. म्हणजे त्या काळात नवरदेवाला सुद्धा कोणतं कापड घ्यायचे? रेमंड. माझ्या लग्नात त्यावेळेस मला रेमंड घेतलं होतं. मला ते अजून ध्यानात आहे. रेमंड कापड लय भारी. आमचे मामी साजरे म्हटले रेमंड कापड म्हणजे 1 नंबर आहे. त्याच्यानंतर पॅन्ट घातली नाही, पण रेमंड कापड. तुम्ही आता व्हॉट्सअपला मेसेज फिरत होता, जाणकार माणसांनी बातमी बघितली असेल. तो रेमंड कंपनीचा मालक कसा गेला? भाड्याच्या घरात गेला. मुलगा बदलला का नाही? पण तरी सुद्धा रेमंड कंपनीचा जो मालक आहे तो म्हटला का, चला बा खळेकर महाराज मला जीव लावतील, काय प्रॉपर्टी त्यांच्या नावावर करू. हा, ज्या भाड्याच्या घरात गेलाय त्या भाड्याच्या घरावाल्याचं भाडं बी राहिलं असेल 1 महिन्याचं. जरा काळजीपूर्वक आहे का बरं का पुरुष मंडळी. गप्पा मारणार आहे, ज्यांना गप्पा मारायच्या त्यांनी बाहेर गेलं तरी काय हरकत नाही, आम्ही करून घेऊ कार्यक्रम, तसे काय अडचण नाही. जे ऐकतायत त्यांचा मूड खलास करू नका. काय असते? श्राद्ध आहे, आणि श्राद्धात येणाऱ्या माणसानं श्रद्धेनं श्राद्धात बसलं पाहिजे, तरच त्याचा उपयोग होतो. नाही तर काय उपयोग आहे त्याचा? उगा आपलं यायचं म्हणून यायचं, रवी भाऊला म्हणायचं आलो बरं का कार्यक्रमाला, तू येऊच नको तोंड दाखवण्याकरता. मग यायचं तर मनापासून, जे करायचं ते मनापासून. बरोबर ना दादा? थोडं करायचं पण कसं करायचं? मनापासून. आपण लय वेळ घेणार आहे का तुमचा? नाही, थोडा वेळ पण मनापासून. एकदा शेवट अवघड आहे. आपण इथून घरी जाऊ का नाही याची गॅरंटी नाही काका. अजित दादाचा चेहरा बी ओळखता नाही आला. या गोष्टी आपल्याला शिकण्यासारख्या आहेत. आपला शेवट कसा होईल हे आपल्याला माहिती नाही, पण शेवट चांगला व्हावा याच्याकरता माणसानं नेहमी प्रयत्नात राहिलं पाहिजे. का माझा शेवट चांगला झाला पाहिजे.
आणि महाराज शेवटच्या गोष्टीवर माणूस मेल्यानंतर लोक चांगलंच म्हणतात हो. सिंधुताई सपकाळांचं वाक्य असं आहे का महाराष्ट्रामध्ये मोठं होण्याकरता मरावं लागतं. मेल्यावर दुश्मन जरी असला तरी माणूस त्याला श्रद्धांजली वाहतोच. तुम्ही विचार करा किती नालायक माणूस असेल आणि त्याच्या 10 वेळेला तुम्ही गेले, तुम्हाला म्हटले गागरे पाटील तुम्ही श्रद्धांजली वाहा, तुम्ही म्हणताल का हे नालायक माणसाचा दावा आहे म्हणून? बरं म्हणल्यावर काय करतील लोक? म्हणल्यावर तुम्हाला निघून देतील तिथून नाही. बरं माझं प्रवचन चालू आहे, मला बी म्हणावं लागणार आहे ना यांच्या आत्म्याला शांती भेटो म्हणून. हे अवघड गणित आहे. जरा निवांत बसा, काळजीपूर्वक आहे का. तुम्हाला जादा नाही थोडं सांगणार आहे पण अंतकरणातून मनापासून. महिला मंडळ तुमच्याकडे भाजी म्हणता का कालवण म्हणता? म्हणजे स्वयंपाक तुम्ही करता का हे करता? मग बोला की काय म्हणता. सगळ्या जणी सांगा, ज्या बोलत नाही त्यांनी घरं फोडलेले असतात. गप बसणाऱ्या महिला मंडळ धोकादायक असतात, त्यांनी बरोबर भावाभावात वाद लावलेले असतात म्हणून त्या गप बसतात. काय म्हणता? आवाज येऊ द्या की काय म्हणता. तर त्या 2-4 जणींनी घरं फोडले ते आलं माझ्या लक्षात लगेच. काय म्हणता? काय म्हणता? भाजी वांग्याची, बटाट्याची, शेवग्याची, मेथीची, पालकाची भाजी. तुम्ही ऐका बरं का जरा काळजीपूर्वक. एखादी बाई बोलता बोलता म्हणते, ती म्हणते माझ्या हाताला एवढी बरकत आहे ना. हां दादा, माझ्या हाताला एवढी बरकत आहे ना, मी केलेली भाजीच संपत नाही. खातच नाही कोणी, संपन कशी? अहो भाजी अशी करा की शेवटच्या माणसानं शेवटची चपाती भाजीच्या पातेल्याला पुसून खावी. थोडी करा पण कशी करा? चांगली करा, मनापासून करा. कोणतंही काम करायचं ना ते मनापासून करा. नाही तर तुम्ही जर वरवर करत असाल तर त्या कामाचा उपयोग नाही. मनापासून केलेलं कार्य, मनापासून केलेलं कर्म हे नुसतं कर्म आणि काम ठरत नाही तर ती साक्षात देवाची पूजा ठरत असते. विठाला विठाला म्हणून वेळेला लोक बदलतात काका. एक उदाहरण सांगतो तुम्हाला. तुम्ही रंग बदलणारा सरडा बघितलाय. सरडा तरी रंग बदलायला थोडाफार टाइम लावतो, पण माणूस अशी एक जात आहे का ती रंग बदलायला टाइम लावत नाही महाराज. म्हणून माणसांना आहे तोपर्यंत इतरत्र कुणाचा विचार न करता तरावया पार भवसिंधू, इतरत्र विचार करण्यापेक्षा मला कोण याच्यातून तारून नेणार आहे. शेवटी अंतिम सत्य फक्त महाराज भगवंताची भक्ती आहे. तुका म्हणे